नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रशिया युक्रेन युद्धाला 100 दिवस उलटून गेलेले आहेत. रशिया आणि युक्रेनकडून दररोज दावे प्रतिदावे केले जात आहेत. 500 रशियन सैनिकांनी युद्धात सहभागी होण्यास नकार दिल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलेला आहे. तर परदेशी लढवय्यांनी युक्रेनमधून काढता पाय घेतल्याचा प्रतिदावा रशियन लष्कराकडून केला जातोय. पाहुयात याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. युक्रेन युद्धाचे 100 दिवस. रशियाचा 20% युक्रेनवर ताबा. पूर्वेपासून दक्षिणेपर्यंत रणसंग्राम. विदेशी लढवय्यांचं पलायन. युक्रेन रशिया युद्धाला 100 दिवसांचा कालावधी उलटून गेला असताना रशियानं युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र केले. डोनबास प्रांतावर कब्जा करण्यासाठी पुतीनचं सैन्य सज्ज झालंय. त्यामुळेच रशियानं युक्रेनवर हल्ले वाढवले. पुतीनच्या आदेशाचे परिणाम युक्रेन युद्धात स्पष्टपणे दिसतायत. याच दरम्यान रशियन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं युक्रेन युद्धाविषयी एक गौप्यस्फोट केलाय. रशियाच्या म्हणण्यानुसार युक्रेनच्या बाजूने लढणाऱ्या परदेशी लढवय्यांनी युक्रेनच्या युद्धभूमीतून पळ काढण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या मदतीसाठी विविध देशांमधून आलेल्या लढवय्यांची संख्या अर्ध्यावर आली असल्याचा दावा रशियाकडून करण्यात आलाय. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केलेल्या दाव्यानुसार रशिया विरोधात लढण्यासाठी जवळपास 6600 हून अधिक परदेशी लढवय्ये युद्धात सहभागी झाले होते. पण गेल्या 100 दिवसांच्या लढाईत परदेशी लढवय्यांची संख्या 3500 च्या वर आहे. We note that the inflow of foreign mercenaries to Ukraine to take part in combat operations against the Russian armed forces has virtually dried up since the beginning of May. According to the data of our disposal, the total number of foreign mercenaries in Ukraine has now been almost halved from 6,600 to 3,500. At the same time, the number of mercenaries and combat units of the Ukrainian armed forces and National Guard in Donbass has decreased by orders of magnitude. रशियाच्या या दाव्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले. परदेशी लढवय्यांची संख्या का कमी झाली? परदेशी लढवय्यांचा युद्धात बळी जात आहे का? रशियाच्या सैन्याची परदेशी लढवय्यांनी धास्ती घेतली आहे का? की परदेशी लढवय्यांचा भ्रमनिरास झालाय? फेब्रुवारीच्या मध्यरात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर 2-4 दिवसात युद्ध संपेल असं जगाला वाटलं होतं. 48 ते 100 तासांमध्ये रशियन सैनिकांचा युक्रेनच्या कीव शहरावर कब्जा होईल असा अंदाजही व्यक्त केला जात होता. पण सगळे अंदाज फोल ठरले. कारण युक्रेनच्या मदतीला विविध देशातील लढवय्ये धावून आले होते. या परदेशी लढवय्यांची संख्या मोठी होती.
पण लढवय्यांच्या सामर्थ्यावर केवळ युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांचा विश्वास होता असं नाही, तर संपूर्ण युक्रेनची त्या लढवय्यांवर मदार होती. रशिया युक्रेन युद्धात 63 देशांमधून 6600 पेक्षा अधिक परदेशी लढवय्ये युक्रेनच्या बाजूने युद्धात उतरले होते. त्यामध्ये पोलंडमधील लढवय्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 1717 इतकी होती. तर 1500हून अधिक लढवय्ये अमेरिका, कॅनडा आणि रोमानियातून आले होते. 300 लढवय्ये सैनिक हे UK आणि जॉर्जियातून आले होते. तसंच 200हून अधिक लढवय्ये हे सिरियातले होते. पण 100 दिवसांच्या युद्धानंतर युक्रेनमध्ये परदेशातून आलेल्या लढवय्यांपैकी अर्ध्याहून अधिकांनी युक्रेनमधून काढता पाय घेतल्याचा दावा रशियाकडून करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. युक्रेन रशिया युद्ध इतकं दीर्घकाळ सुरू असेल याची कुणी कल्पनाही कदाचित केलेली नव्हती. कारण बलाढ्य रशियासमोर युक्रेनचा निभाव लागणार नाही असं इतर देशांनाही वाटत होतं. पण गेल्या 3 महिन्यांहून अधिक काळ युक्रेनच्या सैन्यानं रशियन सैन्याला अक्षरशः रोखून धरलंय. गेल्या 100 दिवसात युक्रेनच्या सैन्यानं रशियन फौजांचा कसा काय सामना केला पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. युक्रेन विरोधात युद्धाचं बिगुल फुंकल्यानंतर अवघ्या 15 दिवसात युक्रेनची राजधानी कीव शहरावर कब्जा करण्याची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची योजना होती. तसंच 15 दिवसात युद्ध संपवण्याचा प्लॅन रशियानं आखलेला होता. पण 100 दिवसांनंतरही रशियाला युक्रेन युद्धात विजय मिळवता आलेला नाही. आणि त्यामागचं प्रमुख कारण आहे युक्रेनला मिळालेलं परदेशी लढवय्यांचं बळ. रशिया युक्रेन युद्ध पूर्वेकडून दक्षिणेला सरकलंय. डोनबास जिंकण्यासाठी आता रशियानं आपली सगळी ताकद पणाला लावलेली आहे. परदेशी लढवय्यांची संख्या घटल्याचा दावा रशियाकडून करण्यात आलेला आहे. रशियाचा दावा जरी खरा मानला तरी युक्रेनच्या सैनिकांनी गेल्या 3 महिन्यांपासून अधिक काळ रशियन फौजांना रोखून धरल्याचं कुणीही नाकारणार नाही. विदेशी सैनिकों की संख्या में कमी के रूस के दावे पर अगर यकीन कर भी लिया जाए तो इस बात से इनकार नहीं किया जा सकता कि यूक्रेन की सेना 100 दिन बाद भी पुतिन के लड़ाकों का डटकर मुकाबला कर रही है. युद्ध अब पूर्वी और दक्षिणी यूक्रेन में शिफ्ट हो चुका है. डॉनबास की लड़ाई में रूस ने अपनी पूरी ताकत फूंक रखी है. शंभर दिवसांच्या युद्धानंतर युक्रेनमध्ये जवळपास 1000 किलोमीटर लांबीचं वॉरफ्रंट तयार झालंय. या परिसरात दिवस रात्र लढाई सुरू आहे. रशिया आणि युक्रेनचे सैनिक आमने सामने लढतायत. रशियन सैनिकांनी युक्रेनच्या जापोरिझिया, इझियम, स्लोव्यान्स्क, पोपास्नना, रुबिझने, लिसिचान्स्क आणि लिमान या शहरांवर रशियानं सातत्यानं हल्ले तीव्र केलेले आहेत. त्यामुळेच सेव्हरोडोनेट्स्कच्या केवळ 20% प्रदेशावर युक्रेनच्या सैन्याचं नियंत्रण राहिलेलं आहे. पुतिन यांनी युद्धाचा एल्गार पुकारल्यानंतर सर्वप्रथम रशियन फौजांनी क्रायमियाला युक्रेनपासून तोडण्याचा प्रयत्न केला होता. क्रायमिया आणि रशियाला जोडण्याचा पुतिन यांचा प्रयत्न होता. गेल्या 100 दिवसांच्या युद्धावर नजर टाकल्यास पुतिन आपलं टार्गेट गाठण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतंय. 100 दिवसात पुतिन यांच्या सैनिकांनी युक्रेनच्या मोठ्या भूप्रदेशावर ताबा मिळवल्याचं पाहायला मिळतंय. रशियानं पूर्व युक्रेनमधल्या खार्किव्ह पासून दक्षिणेला असलेल्या
मिकोलाईव पर्यंत 454 किलोमीटरच्या भूभागावर तूफान हल्ले चढ़वले। लेकिन एक सच्चाई ये भी है कि ज़ेलेंस्की ने इन्हीं 100 दिनों में रूस की सेना को खार्किव और कीव से पीछे धकेला था। ऐसे में बड़ा सवाल ये है कि क्या पूर्वी यूक्रेन यानी डोनबास के इलाके पर कब्जा रख पाना पुतिन के लिए आसान होगा? रशियाच्या 500हून अधिक सैनिकांनी युद्धाला नकार दिल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय। जीवाच्या भीतीने त्यांनी युद्धातून माघार घेतल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला असून त्याचा एक व्हिडिओ सुद्धा जारी केलाय। रशियन सैन्याचं एक व्हॉट्सअॅप चॅट पुरावा म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। 2 रशियन सैनिकांमधलं ते व्हॉट्सअॅप चॅट आहे। त्यामध्ये 500 सैनिकांनी युद्धात सहभागी होण्यास नकार दिलाय, तसंच 7 आणखी सैनिकांनी नकार दिलाय। व्यवस्थापनाला हे रुचणार नाही, पण ते हतबल आहेत। पॅराट्रुपर्सचे कमांडर सध्या युद्धभूमीत असून त्यांना तत्काळ हालचाली करण्यास सांगितलं गेलंय। एकतर त्यांना युक्रेनच्या हल्ल्याचा सामना करावा लागेल अथवा रणभूमीतून त्यांची थेट तुरुंगात रवानगी केली जाईल। यूक्रेन के इस दावे में कितना दम है ये कहा नहीं जा सकता, लेकिन ये पहली बार भी नहीं है जब यूक्रेन ने रूसी सैनिकों को दुनिया के सामने कमजोर साबित करने की कोशिश की है। इससे पहले भी यूक्रेन रूस को लेकर बड़े बड़े दावे करता आया है। रशियाकडून युक्रेनविषयी जो दावा करण्यात आलाय त्याचं वास्तव काहीसं वेगळं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण दोन्ही देश युद्ध जिंकण्यासाठी लढतायत आणि गेल्या 100 दिवसांच्या युद्धानंतर रशियानं युक्रेनच्या बऱ्याचशा भागावर कब्जा केलेला असला तरीही त्यांना अजून सुद्धा या युद्धात विजय मिळवता आलेला नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। गेल्या 100हून अधिक दिवसांपासून युक्रेनमध्ये युद्धाची आग धगधगतीये आणि त्यामुळेच अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावर अनेक कठोर निर्बंध सुद्धा लागू केलेले आहेत। पुतिन यांच्या जवळच्या व्यक्तींवर युरोपातल्या देशांनी निर्बंधांचं अस्त्र उगारलंय। कॅलेंडरमध्ये तारीख रोज बदलतीये, पण युक्रेन युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाही। रोज बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला जातोय। याच दरम्यान आता पुतिन यांच्या जवळच्या व्यक्तींविरोधात अमेरिका आणि युरोपियन संघांनी निर्बंधांची मालिका सुरू केली आहे। अमेरिकेनं पुतिन यांचे मित्र सर्गेई रोल्डुगिन यांच्यावर निर्बंध लादलेत। हे निर्बंध इतके कठोर आहेत की रोल्डुगिन यांची यॉटही सील करण्यात आली आहे। रोल्डुगिन हे पुतिन यांचे विश्वासू मानले जातात, त्यामुळेच अमेरिकेनं हा कारवाईचा बडगा उगारलाय। सर्गेई रोल्डुगिन हे पुतिन यांचं आर्थिक मॅनेजमेंट सांभाळतात। रशियाच्या अर्थकारणाची जबाबदारी सांभाळणाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे। 2016 मध्ये पनामा पेपर लीक मध्ये त्यांचं नाव उघड झालं होतं। रशियन बँकेकडून गैरमार्गाने हजारो कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा सर्गेई यांच्यावर आरोप आहे। अमेरिकेकडून रशियावर निर्बंध लादले जाण्यापूर्वी युरोपियन युनियनने रशिया विरोधात पावलं उचलली होती, त्यामध्ये रोल्डुगिन यांच्या नावाचा समावेश होता। सर्गेई हे पुतिन यांच्या थोरल्या मुलीचे गॉडफादर म्हणूनही ओळखले जातात। पनामा पेपर लीक प्रकरणी पुतिन यांनी सर्गेईंना यापूर्वीच क्लीन चिट दिली आहे। Panama Papers, this massive series of leaked documents about offshore bank accounts, he's got assets, this cellist, of at least $100 million, including a 1/8 stake in Russia's biggest TV ad agency, a $6 million yacht, a stake in a truck manufacturer, a 3% interest in a Russian bank. He must be one heck of a musician. Вы знаете, я не You know, I'm not aware of his business affairs, его бизнеса, его of what he does. But believe me, I know for certain that his actual income is just enough to buy those musical instruments. чтобы купить эти музыкальные инструменты. Everything else is just paper. It's just moving paper around. पुतिन यांना रोखण्यासाठी युरोपियन युनियन आणि अमेरिकेनं रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही रशियावर निर्बंध लादण्याची मागणी केली होती। Погодились
на значне обмеження імпорту нафти з Росії. І я вдячний усім, хто працював для досягнення цієї згоди. Практичний результат – це мінус десятки мільярдів євро, які Росія тепер не зможе направити на фінансування терору. Але важливо розуміти також і те, що відмова європейських країн від російської нафти та від іншого викопного палива прискорить перехід на відновлювальні джерела. शत्रू शक्तिशाली असले तर त्याची रसद तोडण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केल्यास विजय मिळवणं सोपं जातं आणि याच रणनीतीचा अवलंब रशिया विरोधात केला जातोय. अमेरिका आणि युरोपातील अनेक मोठ्या कंपन्यांनी रशियातील उद्योगांशी संबंध तोडलेत, आपली सेवा आणि निर्यात रोखली आहे, रशियावर आर्थिक आणि राजकीय निर्बंध लादलेत. पुतीन यांच्या जवळचे उद्योगपती आणि राजकीय व्यक्तींवर बंदी घालण्यात आली आहे. सर्गेई रोल्डुगिन त्यांच्यापैकीच एक. पुतीन आणि सर्गेई यांनी एकमेकांना मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर पुतीन यांची आर्थिक कोंडी करण्याकरता अमेरिकेनं सर्गेई रोल्डुगिन यांच्यावर निर्बंध लादलेत. युरोपियन संघानं रशियाच्या इंधनावर काही अंशी निर्बंध लादण्याचा निर्णय घेतलाय. 2022च्या अखेरपर्यंत रशियातील इंधन आयातीमध्ये 90% कपात केली जाणार आहे. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन संघानं रशियावर टप्प्याटप्प्यात निर्बंध लादलेत. खरं तर यापूर्वीही अमेरिकेनं पुतीन यांची नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला होता. पुतीन यांची मुलगी मारिया पुतिना आणि कातेरिना तिखोनोव्ह, रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिन, रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्रोव आणि त्यांचं कुटुंब, रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांवर अमेरिकेनं निर्बंध लादलेत. तसंच रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांचाही समावेश आहे. रशियातील स्बरबँक आणि अल्फा बँक या 2 मोठ्या बँकांवर प्रतिबंध लादण्यात आले. रशिया युक्रेन युद्धात झेलेन्स्की यांना अमेरिका आणि युरोपातील देशांकडून शस्त्रांचा पुरवठाही केला जातोय. Відключення одного з найбільших російських банків Сбербанку від СВІФТу в рамках 6-го санкційного пакету. Нарешті припинення мовлення російських дезінформаційних каналів в Європі та нові персональні санкції. Будемо працювати і над новими обмеженнями проти Росії за цю війну. Як тільки запрацює 6-й пакет, одразу почнемо готувати. युक्रेनवर होत असलेले हल्ले रोखण्याकरता अमेरिका आणि युरोपियन संघांकडून प्रयत्न केला जातोय. पुतीन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड अलिना कबायवावरही निर्बंध लादण्यात आलेत. रशियाची आर्थिक नाकाबंदी करण्याची अमेरिकेची ही खेळी आहे. रशियन नागरिकांना अमेरिका आणि युरोपात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. रशियन बँकांना आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यापासून रोखण्याकरता खास रणनीती आखण्यात आली आहे. रशियावर आज सर्वाधिक निर्बंध लादण्यात आलेत. निर्बंधांच्या बाबतीत रशियानं इराण आणि उत्तर कोरियालाही मागे टाकलंय. अमेरिका आणि युरोपियन युनियननं आजवर सर्वाधिक 5530 निर्बंध रशियावर लादले आहेत. पण या निर्बंधांचा रशियावर कोणताही परिणाम होत नसल्याचं पाहायला मिळतंय. ज्या देशांनी रशियावर निर्बंध लादलेत त्यामध्ये स्वित्झर्लंडनं सर्वाधिक म्हणजे 568 निर्बंध लागू केलेत. त्यानंतर युरोपियन युनियन 518 निर्बंध लादलेत, तर फ्रान्सने 512 निर्बंध लावलेत. अमेरिकेनं रशियावर 243 निर्बंध लादलेत. कॅनडानं 1000 रशियन नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे, तर ऑस्ट्रेलियानं रशियन अधिकाऱ्यांवर बंदीचा बडगा उगारलाय. एवढे निर्बंध लादल्यानंतरही रशियाच्या अर्थव्यवस्थेवर फारसा फरक पडला नसल्याचं पाहायला मिळतंय. निर्बंध लादलेल्या देशांनी एकत्रितपणे अंमलबजावणी केली नसल्यामुळे रशियाला याचा फटका बसला नाही हे उघड सत्य आहे. तसंच रशियावर निर्बंध लादल्यानंतर ज्या पद्धतीनं पुतीन यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळेही रशियावर निर्बंधांचा फारसा परिणाम झाला नसल्याचं पाहायला मिळत आहे. उलट या निर्बंधांचा फटका अमेरिका आणि युरोपियन संघातील देशांना बसला. ब्रिटनमध्ये महागाईचा दर 4.3% जाऊन पोहोचलाय. 2012 नंतरचा महागाईचा हा सर्वाधिक दर मानला जातोय. पाश्चिमात्य देशांनी लावलेल्या निर्बंधांचा युरोपियन देशांवर प्रतिकूल परिणाम झाला. रुबलच्या किमतीवर घाव घालण्यासाठी युरोपियन देशांनी केलेली खेळी त्यांच्याच अंगाशी आली. अमेरिकेतील एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार
रुबल यंदा सर्वात मजबूत स्थितीत असल्याचं आढळून आलंय. लंडनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द इकॉनॉमिस्टच्या आकलनानुसार यंदा रशियातील उद्योगांना सर्वाधिक नफा होणार आहे. निर्बंधांचा रशियावर फारसा फरक पडला नसल्याचं यावरून पाहायला मिळत आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्यावेळी रुबलची घसरण झाली होती. त्यानंतर रशियातील सेंट्रल बँकेनं व्याजदरात वाढ केली होती. तसंच कठोर आर्थिक निर्णय घेतले. त्यामुळे रुबलची घसरण थांबली. तसंच इंधन आणि गॅस विक्रीचा मोबदला केवळ रुबलमध्ये घेण्याचा निर्णय रशियाने घेतला. त्यामुळे रुबलची स्थिती सावरली. निर्बंध लादणाऱ्या देशांशी रशियाने संबंध तोडलेत. त्यामुळेच रशियावर लादलेल्या निर्बंधांचा काहीच फायदा झाला नाही. मात्र सर्गेईवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पुतिन यांना वैयक्तिक पातळीवर आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण पुतिन या निर्बंधांना भीक घालणार नाहीत हेही तितकंच खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.